भाग 1 भारतीय न्यायसंहिता 2023 मध्ये एकूण 20 प्रकरणे आहेत. यात प्रकरण 1 प्रारंभिक प्रिलिमिनरी, यात संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्रयुक्ती, व्याख्या व सर्वसाधारण स्पष्टीकरणे दिली आहेत. प्रकरण 2 शिक्षांविषयी पनिशमेंट्स. प्रकरण 3 सर्वसाधारण अपवाद जनरल एक्सेप्शन्स. प्रकरण 4 अपप्रेरणा फौजदारी पात्रकट प्रयत्न याविषयी अपप्रेरणाविषयी. अबेटमेंट क्रिमिनल कॉन्स्पिरसी अँड अटेम्प्ट्स ऑफ अबेटमेंट. प्रकरण 5 स्त्रिया आणि बालकांविरोधी अपराधांविषयी, लैंगिक अपराधांविषयी सुद्धा. ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमन अँड चाइल्ड ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस. प्रकरण 6 मध्ये मानवी शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी व जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी सांगण्यात आलेले आहे. ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी, ऑफ ऑफेन्सेस अफेक्टिंग द लाईफ. प्रकरण 7 मध्ये देशविरोधी अपराधांविषयी सांगण्यात आलेले आहे. ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट. प्रकरण 8 मध्ये भूसेना, नौसेना, वायुसेना यांसंबंधीच्या अपराधांविषयी सांगण्यात आले आहे. ऑफेन्सेस रिलेटिंग टू द आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. प्रकरण 9 मध्ये निवडणुकांसंबंधित अपराधांविषयी. ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलेक्शन्स. प्रकरण 10 मध्ये नाणी, चलनी नोटा, बँक नोटा आणि शासकीय मुद्रांक यासंबंधीच्या अपराधांविषयी. ऑफेन्सेस रिलेटिंग टू कॉइन, करन्सी नोट्स, बँक नोट्स अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प्स. प्रकरण 11 मध्ये सार्वजनिक शांततेच्या विरोधी अपराधांविषयी. ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक ट्रँक्विलिटी. प्रकरण 12 मध्ये सेवकांकडून किंवा त्यांच्या संबंधित घडणाऱ्या अपराधांविषयी. ऑफेन्सेस बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट्स. प्रकरण 13 मध्ये लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकाराच्या अवमानांविषयी. कंटेम्प्ट ऑफ द लॉफुल ऑथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट. प्रकरण 14 मध्ये खोटा पुरावा, सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराध याविषयी. फॉल्स एव्हिडन्सेस, ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक जस्टिस. प्रकरण 15 मध्ये सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, सोयी, सभ्यता व नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधांविषयी. ऑफेन्सेस अफेक्टिंग द पब्लिक हेल्थ, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, डिसेन्सी अँड मॉरल्स. प्रकरण 16 मध्ये धर्मासंबंधित अपराधांविषयी. ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजियस. प्रकरण 17 मध्ये मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी, चोरीविषयी. ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी ऑफ हे. प्रकरण 18 मध्ये दस्तऐवज आणि स्वामित्व चिन्हे यासंबंधीच्या अपराधांविषयी. द ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स. प्रकरण 19 मध्ये फौजदारी पात्र, धाकदपटा करणे, अपमान करणे, त्रास देणे, आबरू नुकसान करणे इत्यादी प्रकारच्या गुन्ह्याबद्दल सांगण्यात आले आहे. ऑफ क्रिमिनल इंटिमिडेशन, इन्सल्ट, अनॉयन्स अँड डिफेमेशन etc. प्रकरण 20 मध्ये निरसन व व्यावृत्ती आहे. आणि शेवटी एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे आपली ही सिरीज अशीच चालणार आहे. स्पेशली आपण प्रत्येकच व्हिडिओमध्ये पाहतो मजकूर हा इंग्लिशमध्ये असतो आणि एक्सप्लेनेशन मराठीत किंवा हिंदीत, पण आपण याचा उलट प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.